Good morning. Before this lecture, we discussed about the uh, second non-ferrous metal, that is aluminium, its properties and its alloy. All things we discussed. Now, in today's lecture, we will discuss about the different types of aluminium alloys and their properties and applications. So, first type of aluminium alloy is this one, that is Y alloy. Okay, this Y alloy is the first type of the aluminium alloy. So first of all, we will talk about its chemical content. That means in Y alloy, which chemical contents are present. याच्यामध्ये असणारे एलिमेंट त्याची पर्सेंटेज किती आहेत हे आपल्याला बघायचे. त्यानंतर प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन आपण डिस्कस करू. सो लेट स्टार्ट. Y alloy, its composition is about 3.5 to 4.5% कॉपर. म्हणजे Y alloy मध्ये 3.5 ते 4.5% कॉपर असतो. त्यानंतर 1.8 to 2.3% निकेल इज प्रेझेंट अँड 1.2 to 1.7% manganese is present, and remaining quantity definitely it is as usual aluminum must be present because it's a aluminum alloy. हा अल्युमिनियमचा alloy असल्यामुळे याच्यामध्ये मॅक्सिमम क्वांटिटी हे अल्युमिनियमची असणार आहे आणि कमी प्रमाण हे बाकीच्या एलिमेंटचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये कॉपर आहे, निकेल आहे, मँगनीज आहे, ह्या सगळ्या एलिमेंटचं हे मिश्रण आहे, म्हणून याला आपण वाय अलॉय असं म्हटलेलं आहे. पर्सेंटेज आपल्याला लक्षात राहतील कारण की याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये की व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कॉपर इन वाय अलॉय. ॲट दॅट टाइम सम ऑप्शन्स दे विल गिव्ह अस, काही ऑप्शन दिले जातील त्यापैकी 3.5 to 4.5 कॉपर हे जे ऑप्शन असेल त्याला आपल्याला टिक करायचे, म्हणजे ते करेक्ट ऑप्शन असणार आहे हे निवडायचं आहे. ओके, नाव आफ्टर नोईंग द केमिकल कंटेंट्स, नेक्स्ट पॉईंट इज प्रॉपर्टीज ऑफ द वाय अलॉय. वाय अलॉयच्या प्रॉपर्टीज काय, त्याचे गुणधर्म काय आहेत की या वाय अलॉयमध्ये ॲल्युमिनियमपेक्षा काही वेगळं आहे का, काय ॲल्युमिनियममध्ये ज्या प्रॉपर्टी होत्या त्याच प्रॉपर्टी याच्यामध्ये आहेत का, काही वेगळ्या आहेत, काही वेगळ्या असतील तर कोणत्या आहेत, त्या सगळ्या आपण डिस्कस करू. सो लेट स्टार्ट विथ द properties. Now see, in property, first property is it can be easily casted and hot worked. Hence, it is extensively used for casting. हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे काय, इट कॅन बी इझिली कास्टेड अँड हॉट वर्कड. म्हणजे याच्यावरती कास्टिंग प्रोसेस तुम्ही सहज करू शकता आणि याच्यावरती हॉट वर्किंग सुद्धा करता येतं. आता कास्टिंग म्हणजे काय, हॉट वर्किंग काय, हे आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं आहे, तरी पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. इट कॅन बी कास्टेड म्हणजेच काय, वी कॅन डू और वी कॅन परफॉर्म द कास्टिंग ऑपरेशन ऑन द वाय अलॉय. आपण कास्टिंग करू शकतो. आता कास्टिंग म्हणजे काय हो, तर कास्टिंग म्हणजे काय, एखादं मेटल आहे, त्या मेटलला आपण गरम करतो, त्याला वितळवतो, वितळवल्यानंतर त्याला आपण एखाद्या साच्यामध्ये म्हणजे मोल्डमध्ये ओततो, तिथे त्याला थंड करतो, मग त्या वितळलेल्या मटेरियलला त्या मोल्डचा, त्या साच्याचा आकार येतो आणि त्या साच्याचा आकार आल्यानंतर त्याला थंड करून आपण बाजूला काढतो. मग ह्याचा काही पार्ट तयार झालाय त्याला आपण कास्ट म्हणतो आणि ही जी काही प्रोसेस आहे त्याला कास्टिंग म्हणतो आपण. तर ही कास्टिंग प्रोसेस करण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी आपल्याकडं जे काही मटेरियल असतात त्यापैकी वाय अलॉय हा एक बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये ही कास्टिंग करण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून आपण म्हटलंय इट कॅन बी इझिली कास्टेड. सेकंड पॉईंट, सेकंड प्रॉपर्टी इज इट कॅन बी हॉट वर्कड. याच्यावरती हॉट वर्किंग करता येतं. हॉट वर्किंग मीन्स व्हॉट, हॉट वर्किंग मीन्स सिम्पली when the material or alloy we have, we will heat it at certain temperature and then hammer it, and by hammering we can convert it into desired shape. That is called as a hot working process. हॉट वर्किंग प्रोसेस म्हणजे काय की मेटलला आपण काही ठराविक टेम्परेचर पर्यंत गरम करायचं आणि नंतर त्याच्यावरती हॅमरिंग करायची, म्हणजे हातोड्याने त्याला मारायचं, जेणेकरून त्याला ज्या शेपमध्ये आपल्याला बनवायचं त्या शेपमध्ये आपण त्याला बनवू शकू. सो इट्स कॉल्ड एज अ हॉट वर्किंग अँड दिस कॅन बी डन ऑन द वाय अलॉय. ह्या प्रोसेसेस आपण वाय अलॉय वरती करू शकतो, हे त्याचे गुणधर्म आहेत. नाव सेकंड पॉइंट, इट रिटेन्स इट्स हाय स्ट्रेंथ अँड हार्डनेस ॲट हाय टेम्परेचर. येस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. काय म्हणणं याचं, इट रिटेन्स, रिटेन्स म्हणजे पुन्हा मिळवणे किंवा साबूत ठेवणे किंवा होल्ड करणे, त्याला आपण रिटेन म्हणतो. काय रिटेन करतोय हा, इट्स हाय स्ट्रेंथ अँड हार्डनेस ॲट हाय टेम्परेचर. कसं असतं जनरली जेव्हा एखाद्या मेटलला टेम्परेचर दिलं जातं, गरम केलं जातं, त्यावेळेस त्या मेटलची स्ट्रेंथ आणि हार्डनेस कमी होत असते. पण हा वाय अलॉय त्या कंडिशनला अपवाद आहे. म्हणजे काय होते बघा, इथं जरी टेम्परेचर हाय असलं तरी सुद्धा त्याची स्ट्रेंथ आणि हार्डनेस ही सुद्धा हायच राहते, ही कमी नाही होत. सो दिस इज द बेसिक व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द वाय अलॉय. म्हणून इथं पॉईंट सांगितलं आपण, इट रिटेन
इट्स हाय स्ट्रेंथ अँड हार्डनेस ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे याची ताकद आणि याची ताकद जी आहे आणि हार्डनेस जी आहे ही काय होतं, जास्ती टेम्परेचर जरी दिलं तरी हे होल्ड करतं, अजिबात कमी होत नाही. जनरली बाकीच्या मेटलमध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं की स्ट्रेंथ आणि हार्डनेस कमी होत असते, पण इथं कमी होत नाही. देन नेक्स्ट वन, दिस कॅन बी वर्कड मेकॅनिकली. इट कॅन बी वर्कड मेकॅनिकली. म्हणजे याचा अर्थ काय, आता मेकॅनिकल, दिस वर्ड मेकॅनिकल इज रिलेटेड विथ द फोर्स, है ना. मेकॅनिकल हा वर्ड जो आहे हा फोर्सशी रिलेटेड आहे. त्या म्हणजे इथं आता या लाईनचा अर्थ काय, इट कॅन बी वर्कड मेकॅनिकली मीन्स बाय ऍप्लिकेशन ऑफ फोर्स यू कॅन कन्वर्ट दिस वाय अलॉय इनटू डिफरंट शेप्स. म्हणजे नुसता फोर्स अप्लाय करून आपण वाय अलॉयला वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून हा पॉईंट म्हटलं आपण, दिस कॅन बी वर्कड मेकॅनिकली. ओके. देन नेक्स्ट वन, the aging process is carried out at room temperature for about 5 days. See, aging process is carried out at room temperature for 5 days. म्हणजे 5 दिवसापर्यंत रूम टेम्परेचरला एजिंग प्रोसेस ह्याच्यावरती केली जाते. ओके. एजिंग प्रोसेस म्हणजे काय, मी तुम्हाला एखादा पार्ट आहे त्याला तुम्ही तयार केलं आणि तयार केल्यानंतर त्याला फिनिश करायचंय, म्हणजे फिनिशिंग करायचंय, फिनिशिंग टच द्यायचा आहे. मग हे देण्याचं काम 5 दिवस चालतं आणि त्याचं टेम्परेचर किती असतं साधारणतः, रूम टेम्परेचर म्हणजे किती, 27 डिग्री सेल्सिअस. ओके. दॅट मीन्स एजिंग दिस प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट ऑन वाय अलॉय इन ॲट रूम टेम्परेचर फॉर अबाउट 5 days. 5 दिवस हे चालतं. देन नेक्स्ट वन, ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ही विचारली जाते आपल्याला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 2.78 इन कास्ट कंडिशन्स. मीन्स वॉट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याला आपण डेन्सिटी पण म्हणतो. ओके. सो द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑर डेन्सिटी ऑफ द वाय अलॉय इज अबाउट 2.78 इन कास्ट कंडिशन्स. आता आपण आतापर्यंत बऱ्याचशा डेन्सिटी वेगवेगळ्या मटेरियलच्या आपण बघितल्या, जसं की कॉपर आहे, तांब, त्याची डेन्सिटी आपण बघितली 7.9 ग्रॅम पर सीसी होता. त्यानंतर आपण ॲल्युमिनियमचं पण बघितलं 2.7 ग्राम पर सीसी होता. आणि आता आपण बघतोय वाय अलॉयचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच डेन्सिटी ही किती आहे, 2.78 आहे. म्हणजे ॲल्युमिनियमची जी डेन्सिटी आहे किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाय अलॉयची आहे, 2.78, म्हणजे 0.08 एवढी जास्त आहे. ओके. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज दिस, ब्रिनेल्स हार्डनेस नंबर इज बिटवीन 82 to 85 फॉर कास्ट कंडिशन्स. म्हणजे काय हो, ब्रिनेल्स हार्डनेस नंबर BHN नंबर जो आहे हा किती आहे, 82 ते 85 आहे. ओके. ब्रिनेल्स हार्डनेस नंबर इज अबाउट 82 to 85 फॉर द कास्ट कंडिशन्स. देन इट हॅज हाय और इट हॅज बेटर स्ट्रेंथ ॲट हाय टेम्परेचर दॅन द ड्युराल्युमिन. आता इथं याचा अर्थ काय सांगतो पहिल्यांदा नीट समजून घ्या. बरं, पहिल्यांदा वरचं डिस्कस करू, 6th पॉईंट डिस्कस करू, नंतर खाली येऊ. ब्रिनेल्स नंबर इज बिटवीन 82 to 85. आपण ऑलरेडी सांगितले तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा की ब्रिनेल्स नंबर हा एक इंडिकेटर आहे कशाचा, की बाबा ब्रिनेल्स नंबर जेवढं जास्त असेल तेवढी हार्डनेस जास्त, आणि ब्रिनेल्स नंबर एखाद्या मेटलचा जेवढा कमी असेल तेवढी त्याची हार्डनेस कमी. तर इथं वाय अलॉयची हार्डनेस किती आहे, 82 to 85 आहे. म्हणजे त्याची हार्डनेस सांगते आपल्याला. ठीक आहे. देन नेक्स्ट वन, इट हॅज अ बेटर स्ट्रेंथ ॲट हाय टेम्परेचर दॅन ड्युराल्युमिन. म्हणजे ह्याची जी स्ट्रेंथ आहे हाय टेम्परेचरला कशी आहे, चांगली आहे, जास्त आहे. कधी कुणापेक्षा जास्त आहे, ड्युराल्युमिन पेक्षा जास्त. ह्या ड्युराल्युमिन काय आहे ते बघा. आता आपण बोलतोय की अल्युमिनियमचे अलॉयज, अल्युमिनियमचे वेगवेगळे अलॉय आहेत, जसं की वाय अलॉय आहे, हिंडालियम आहे, नंतर ड्युराल्युमिन आहे. तर हा जो तिसरा अलॉय आहे ड्युराल्युमिन, त्याच्यापेक्षा वाय अलॉयची स्ट्रेंथ हाय टेम्परेचरला जास्त असते, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय हो, हाय टेम्परेचर जेव्हा दिलं जाईल वाय अलॉयला आणि ड्युराल्युमिनला, तेव्हा आपल्याला बघायला मिळेल की ड्युराल्युमिनची स्ट्रेंथ कमी आहे पण वाय अलॉयची स्ट्रेंथ ही जास्त आहे. म्हणून इथं पॉईंट आपण दिलाय, हॅव्हिंग बेटर स्ट्रेंथ ॲट हाय टेम्परेचर दॅन द ड्युराल्युमिन. ओके. सो दीज आर ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द वाय अलॉय. ह्या सगळ्या वाय अलॉयच्या प्रॉपर्टीज आहेत, हे गुणधर्म आहेत, हे स्पेशालिटीज आहेत. ओके. सो आफ्टर डिस्कसिंग द प्रॉपर्टीज, नेक्स्ट पॉईंट वी विल डिस्कस, दॅट इज ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन म्हणजे काय, हा वाय अलॉय जो आहे याला वापरायचं कुठं, याचा यूज कुठं असतो, वेअर वी कॅन यूज दिस वाय अलॉय. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. सी, दो वाय अलॉय कॅन बी युज्ड फॉर फोर्ज्ड कंपोनंट्स, मेनली इट इज युज्ड फॉर कास्टिंग पर्पज. म्हणजे इथं सांगितलं आपल्याला काय, जसं की वाय अलॉय आहे ना,
हा फोर्जिंगसाठी म्हणजे फोर्ज कंपोनंटसाठी वापरतो आपण, पण मोस्टली आपण कास्टिंग पर्पजसाठी याचा वापर करतो. म्हणजे फोर्जिंगचा अर्थ सांगतो पहिल्यांदा. फोर्ज्ड कंपोनंट म्हणजे काय किंवा फोर्जिंग म्हणजे काय? Forging is the process in which metal is heated at certain temperature and then by application of force or by application of hammer you can convert it into different shape. म्हणजे मेटलला आपण एका ठराविक टेम्परेचरला गरम करतो आणि गरम केल्यानंतर त्याला त्याच्यावरती आपण हातोड्यानं मारतो, हॅमरिंग करतो, त्याला आपण म्हणतो फोर्जिंग. ओके. आणि ज्या पार्टवरती ही प्रोसेस केली जाते त्याला आपण म्हणतो फोर्ज्ड कंपोनंट्स, राईट. आणि कास्टिंग पर्पजसाठी पण याचा वापर केला जातो. कास्टिंग तर आपण ऑलरेडी डिस्कस केलंय वरतीच. ओके. सो दिज ऑल पॉइंट्स, दिज आर ऑल ऍप्लिकेशन्स ऑफ वाय अलॉय. याच्या व्यतिरिक्त काही आणखीन ऍप्लिकेशन आहेत. कुठे आहेत बघा. इट हॅज अ बेटर स्ट्रेंथ ॲट हाय टेम्परेचर, सो पिस्टन अँड इंजिन कंपोनंट्स आर मेड ऑफ दिस अलॉयज. म्हणजे सेकंड ऍप्लिकेशन आहे याचं पिस्टन अँड इंजिन. ओके. यू कॅन मॅन्युफॅक्चर सम पिस्टन्स अँड इंजिन कंपोनंट्स फ्रॉम दिस अलॉयज. आता पिस्टन हे इंजिन कंपोनंट म्हणजे एखादं इंजिन असेल गाडीचं, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, तर त्या इंजिनमध्ये पिस्टन, सिलेंडर, कनेक्टिंग रॉड, क्रँक पिन, गजन पिन असे बरेचसे पार्ट इथे अवेलेबल असतात. जवळपास खूप म्हणजे हजारो पार्ट, छोटे मोठे जर विचार केले आपण नट बोल्ट पासनं, तर जवळपास हजारो पार्ट या इंजिनमध्ये असतात. त्यापैकी पिस्टन आणि इंजिनचे काही कंपोनंट आपण एका मटेरियल पासून बनवतो, ते मटेरियल म्हणजे वाय अलॉय. सो दिस इज अ सेकंड ऍप्लिकेशन ऑफ आवर वाय अलॉय. सो इट्स ऑल अबाउट द वाय अलॉय. हे सगळं आपण वाय अलॉय बद्दल बघितलं की त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. आफ्टर नोईंग this particular first type of alloy, now we will start with the second type of alloy, that is हिंडालियम. आता दुसरा टाइप आहे तो म्हणजे हिंडालियम. Now in the हिंडालियम you can see some basic things. First of all, just introductory portion and then we will talk about its applications and properties. पहिल्यांदा आपण याचं बेसिक गोष्टी बघू की याच्यामध्ये काय काय आहे, कुठं सापडतं, कोणते कोणते एलिमेंट याच्यामध्ये मिक्स केलेत, किती प्रमाणात मिक्स केले वगैरे वगैरे बघू. नंतर आपण त्याच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन पाहूया. नाउ सी फ्रॉम दिस हिंडालियम, सी हिंडालियम इज अ अलॉय ऑफ अल्युमिनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, क्रोमियम अँड सिलिकॉन. सो दीज आर द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट देअर. म्हणजे हिंडालियम मध्ये काय काय प्रेझेंट आहे? अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, मॅंगनीज आहे, क्रोमियम आहे आणि सिलिकॉन आहे. तर हे एलिमेंट या हिंडालियम मध्ये प्रेझेंट आहेत. ओके. सो ऑल दीज एलिमेंट्स आर प्रेझेंट. आता याचं पर्सेंटेज डेफिनेटली व्हॅरी करणार आहे, कमी जास्त प्रमाणात हे असणार आहे, पण याच्यामध्ये काही ना काही ते प्रेझेंट आहेच. देन नेक्स्ट पॉइंट इज its trade name of aluminum alloy produced by Hindustan Aluminium Corporation Limited, which is placed at Renukoot district, Mirzapur. अर्थ काय? तर हे हिंडालियम हे जे नाव आहे हे अल्युमिनियम अलॉयचं, हे कुठून आलं? हे हिंडालियम म्हणजे हा अलॉय ज्या कंपनीमध्ये बनवला जातो त्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि या कंपनीच्या नावावरून या प्रोडक्टला, या अलॉयलाच हिंडालियम असं नाव दिलं गेलेलं आहे. ओके. सो दिस पॉइंट वी शुड कीप इन माइंड. अँड दिस कंपनी इज सिच्युएटेड ॲट रेणुकूट डिस्ट्रिक्ट, मिर्झापूर. या ठिकाणी ही कंपनी आहे. नाउ सी इट इज मॅन्युफॅक्चर्ड ॲज रोल्ड प्रोडक्ट्स 16 gauge, mainly for the anodized utensil manufacture. म्हणजे काय? मॅन्युफॅक्चर ॲज रोल्ड प्रोडक्ट्स. हिंडालियमचं आपण रोल्ड प्रोडक्ट करतो. म्हणजे काय? आपण त्याला काय रोलिंग करणार आहे. रोलिंग ऑपरेशन म्हणजे काय? एखादा मेटल आहे त्याच्यावरती आपण रोलर फिरवणार आणि त्यापासून आपण त्याची एखादी शीट बनवणार, वेगवेगळ्या आकाराची शीट बनवणार, आणि त्या शीटचा वापर आपण वेगवेगळे कंपोनंट, वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी करतो. त्याला आपण रोलिंग ऑपरेशन म्हटलंय. सिंपल. देन नेक्स्ट पॉइंट, during its processing special care is taken to maintain the required mechanical and surface characteristics. Means in Hindalium some special mechanical and surface characteristics also present. Actually in first chapter we discussed about all the mechanical properties. Which are the mechanical properties? Just like ductility, malleability, strength, then resilience, fatigue, creep, toughness, hardness, stiffness, so on.
These all are the mechanical properties. So all these mechanical properties are maintained here in the हिंडालियम. म्हणजे हिंडालियममध्ये या सगळ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज प्रेझेंट आहेत, मेंटेन केलेल्या आहेत ठराविक प्रमाणामध्ये. म्हणजे जास्ती हव्या असतील तर जास्ती प्रमाणात, कमी पाहिजे असेल तर कमी प्रमाणात. म्हणून इथं म्हटलं की इन सफिशियंट मॅनर, जेवढी हवी आहे तितक्या मनात, तेवढ्या प्रमाणात. देन नेक्स्ट पॉइंट, सी इन द हिंडालियम some chemical contents are present, just like copper, which is present 5% quantity, and nickel is 1.5%. Along with that, some other elements also present in hindalium, just like manganese, then titanium, SB, that is antimony, cobalt, and zirconium. All these elements also present, but in very small content, small amount, a very negligible amount, but still it is present. Now see, these all are the main properties of हिंडालियम. आपण काय काय सांगितलं हिंडालियमच्या प्रॉपर्टीज मध्ये पहा. पहिला आपण सांगितलं की याच्यामध्ये काही केमिकल कंटेंट्स आहेत, एलिमेंट्स आहेत, आपण ऍड केले. कोणते? मेन तर ॲल्युमिनियम आहे, कारण की हा ॲल्युमिनियमचा अलॉय आहे, म्हणजे मेजर क्वांटिटी ॲल्युमिनियमची असणार. ॲल्युमिनियमच्या व्यतिरिक्त आणखीन कोण आहे? मॅग्नेशियम आहे, मॅंगनीज आहे, क्रोमियम आहे, सिलिकॉन आहे, राईट. त्याच्यामध्ये आपण पुन्हा कॉपर पण ऍड केला आहे आणि निकेल सुद्धा ऍड केला आहे. कॉपर त्याचं पर्सेंटेज 5% आहे, निकेल 1.5% आहे. हे झाले मेन कंटेंट त्याच्यामध्ये. दुसरा पॉईंट आपण बघितला, इट इज हॅव्हिंग सर्टन डिझायर्ड मेकॅनिकल प्रॉपर्टीज ॲज वेल ॲज सरफेस प्रॉपर्टीज. दुसरा पॉईंट पाहिला. तिसरा पॉईंट आपण म्हटलं की इट कॅन बी रोल्ड, याच्यावरती रोलिंग ॲक्शन आपण करता येते. ही तिसरी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली. चौथी प्रॉपर्टी आपण सांगितली काय? इट कॅन बी प्रोड्युस्ड or this trade name Hindalium, it is derived from the company name. Why? Because this Hindalium is produced by the company whose name is Hindustan Aluminium Corporation Limited. So from that name of the company, this Hindalium name is given to the aluminum alloy. So these are the main properties of Hindalium. Just we have to keep in mind. After knowing these basic things, now we have to talk about the main properties of the Hindalium one more time. See, this was simply introduction of the Hindalium. Now we will talk about the properties of Hindalium one by one. So first property is here. It is strong and hard. Obviously, why this property is present here? This Hindalium is strong and hard. बरं, हा हिंडालियम हा स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे. का बरं असं असेल? कारण की हा तर ॲल्युमिनियमचा अलॉय आहे. ॲल्युमिनियम आपण बघितलं की नॉन फेरस मेटलमध्ये ॲल्युमिनियम, कॉपर होता पहिल्यांदा, दुसरा ॲल्युमिनियम आपण डिस्कस करतोय. आपण ॲल्युमिनियमच्या जेव्हा प्रॉपर्टी डिस्कस केल्या तेव्हा सांगितलं होतं की ॲल्युमिनियम हा सॉफ्ट आहे, हा डक्टाईल आहे, मॅलिएबल आहे, त्याच्यामध्ये हार्डनेस किंवा स्ट्रेंथ ही कमी असते. मग त्याचा हा जो अलॉय आहे ॲल्युमिनियमचा, हिंडालियम हा जो अलॉय आहे, मग त्याच्यामध्ये पहिलीच प्रॉपर्टी आपण बोलतोय इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. वाय सो? तर का हे सांगतो. हिंडालियम मध्ये आपण काय केलं? हिंडालियम हा अलॉय आहे. अलॉय मध्ये आपण काही एलिमेंट, एक्स्ट्रा एलिमेंट टाकले अपार्ट फ्रॉम द ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा बेस मेटल आहे, मेन कंटेंट आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण मॅंगनीज टाकलं, मॅग्नेशियम टाकलं, कॉपर पण ऍड केलं, निकेल पण ऍड केलं. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पॉईंट आहे, निकेल याच्यामध्ये आपण 1.5% ऍड केला आहे. आणि निकेल हा असा एलिमेंट असतो, जेव्हा आपण निकेलला एखाद्या अलॉय मध्ये ऍड करतो तेव्हा त्याच्यामुळं त्या एलिमेंटची किंवा त्या पर्टिक्युलर अलॉयची स्ट्रेंथ वाढत असते. म्हणून हा पॉईंट आपण इथं प्रॉपर्टीमध्ये टाकलाय की हिंडालियम, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ हिंडालियम इज इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. दॅट्स वाय. नाउ सेकंड वन, सी इट कॅन नॉट बी इझिली स्क्रॅच्ड. आता ऑब्वियस आहे की हा स्ट्रॉंग असणार आहे, हार्ड असणार आहे. आणि जर हार्ड असेल तर स्क्रॅचिंग होणार का? नाही होणार, कारण की हार्डनेसची डेफिनेशनच आहे काय? कॅपॅसिटी ऑफ द मटेरियल टू विथस्टँड स्क्रॅचिंग. म्हणजे एखाद्या मटेरियलवरती जर स्क्रॅचिंग होत नसेल तर त्याला आपण हार्डनेस प्रॉपर्टी त्या बॉडीमध्ये, त्या पार्टमध्ये आहे असं आपण म्हणतो. आपण पहिला पॉईंट डिस्कस केला, पहिली प्रॉपर्टी सांगितली की हा हार्ड आहे. मग दुसरा पॉईंट आपण काय केला? त्याच पहिल्या पॉईंटला कनेक्टेड दुसरा पॉईंट आपण टाकतोय काय? कॅन नॉट बी इझिली स्क्रॅचड. स्क्रॅचिंग करता येत नाही. तर आता हे इंटरडिपेंडेंट आहे. स्क्रॅचिंग होत नाही म्हणून तो हार्ड आहे, किंवा हार्ड आहे म्हणून तो याच्यावरती स्क्रॅचिंग होत नाही. दोन्ही इंटररिलेटेड आहे. नाउ थर्ड प्रॉपर्टी ऑफ द हिंडालियम, इट कॅन टेक फाईन फिनिश. याच्यावरती आपण फाईन फिनिशिंग करू शकतो. म्हणजे याचा जो सरफेस आहे, याची जी सरफेस असणार आहे ही कशी असणार आहे? फिनिशिंग चांगली असणार आहे याची. म्हणजे काय?
सरफेस एकदम स्मूथ असणार, त्याच्यावरती कुठले वेव्हीनेस किंवा रफनेस, फ्लॉज आपल्याला बघायला मिळणार नाहीत. Then next one, it do not absorb much heat and thus while cooking it saves fuel. Yes, it is a very important point, and that's why it is mostly used in your kitchen also as a cooking utensils. What is meaning of this? What is the meaning of this particular point? See, it do not absorb much heat. म्हणजे तो जास्तीत जास्त हीट स्वतः ऍब्सॉर्ब करत नाही. ऍब्सॉर्ब करत नाही याचा अर्थ काय? तो ऍब्सॉर्ब नाही करत, पण आपण जर त्या मटेरियलला, हिंडालियमला गरम करण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतः हीट ऍब्सॉर्ब नाही करणार, पण ट्रान्सफर मात्र नक्की करणार. ओके, सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू यूज दिस पर्टिक्युलर हिंडालियम मटेरियल और हिंडालियम मेटल फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कुकिंग युटेन्साइल्स. कुकिंग युटेन्साइल्स म्हणजे काय? स्वयंपाकाची जी भांडे आहेत ते भांडे बनवण्यासाठी आपण हिंडालियमचा वापर करतो. का केला? कारण की हा काय करतोय, हा स्वतः गरम होण्यासाठी जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब करत नाही. समजा गॅस बर्नर मधनं जी हीट मिळाली आहे तिथे मेटल घेतो आणि लगेच त्याच्यामध्ये असणारे जे काही फूड असेल किंवा जे काही इटेबल्स असतील त्याला डायरेक्ट ट्रान्सफर करतो. मग या केसमध्ये काय होणार आहे, जे काही फ्युएल सप्लाय आपल्याला करायचं तो कमीत कमी करावा लागेल. म्हणजे जे काही अन्नपदार्थ त्या भांड्यामध्ये शिजायला ठेवलेले असतील ते लवकरात लवकर शिजतील. त्यामुळे काय झालं, ऑटोमॅटिकली जो काही गॅस आपण यूज करतोय किंवा जे काही फ्युएल आपण यूज करतोय तो सेव्ह होईल. सो दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर पॉइंट इज हिअर कम्स अंडर द प्रॉपर्टी. ही त्याची बेस्ट प्रॉपर्टी आहे, कारण की हा काय करतोय, हा हे कमीत कमी हीट ऍब्सॉर्ब करतो, जास्तीत जास्त तो ट्रान्सफर करतो. म्हणून याला आपण किचनमध्ये कुकिंग युटेन्साइल्ससाठी वापरतो. देन नेक्स्ट वन, इट हॅज डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगल्या पद्धतीचे आहे. देन नेक्स्ट वन, इट कॅन बी इझिली क्लीन्ड. हा आणखीन एक महत्वाचा पॉईंट आहे. इट कॅन बी इझिली क्लीन्ड. क्लीन म्हणजे काय, याला आपण स्वच्छ करू शकतो, ज्याच्यावरती कुठलाही काय म्हणतात थर म्हणजे एखादा लेअर जमा नाही होत. जनरली आपण पाहतो की समजा एखादं स्टीलचं भांडं असेल आणि त्या स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये की स्टीलचं भांडं आहे, त्याच्यामध्ये आपण जर बोरिंगचं पाणी जर थोडे दिवस ठेवलं तर आपल्याला बघायला मिळतं की त्याच्यावरती स्केलिंग झालेली असते. स्केलिंग म्हणजे एक त्या मिनरल्सचा, क्षाराचा एक थर जमा झालेला असतो. आणि तशा भांड्याला जर क्लीन करायचं असेल तर आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते, तर लवकर क्लीन होत नाही. पण त्याच्याच अपोजिट हा जो हिंडालियम मटेरियल आहे, ॲल्युमिनियमचा अलॉय आहे, याच्यावरती त्या काही ज्या गोष्टी आहेत, ती क्लिनिंगची जी प्रॉपर्टी आहे ही एकदम इझिली आपण करू शकतोय. म्हणजे कुठलाही समजा मिनरल्सचा लेअर जमा झालेला असेल किंवा कुकिंगमध्ये यूज करत असताना तुम्ही ऑइलचा लेअर त्याच्यावरती जमा झाला असेल तर तो पण आपण इझिली क्लीन करू शकतो. ओके, so that's why this particular point is here under the properties. Now next property, do not react with the food acids. हा फूड ऍसिड सोबत रिॲक्ट करत नाही. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा सगळ्यात मस्त पॉइंट आहे. का? कारण की हा आपण मॅक्सिमम वेळ आपल्या घरामध्ये ऑब्झर्व करतो, बघतो. जनरली समजा आपल्या घरामध्ये जे काही इटेबल्स असतात, समजा खाण्याचे पदार्थ आहेत किंवा एखादी भाजी आहे, जसं की टोमॅटोची भाजी असेल की त्याच्यामध्ये ऍसिड आहे, आंबटपणा आहे, किंवा एखादं लिंबू असेल तर त्याच्यामध्ये लिंबू जे असेल किंवा त्याचा जर रस आहे तो काय ऍसिडिक आहे. मग हे जे एलिमेंट्स आहेत किंवा हे जे काही अन्नपदार्थ आहेत हे जर आपण स्टीलच्या सोबत किंवा ॲल्युमिनियम सोबत ठेवले किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवले तर काय होणार आहे की लगेच ते खराब होतात. आपल्याला बघायला मिळतं. स्पेशली जनरली एकदा एक पॉईंट तुम्ही ऑब्झर्व केला असेल, तो म्हणजे आंब्याचा रस. ज्यावेळेस आंब्याचा रस आपण ॲल्युमिनियमच्या पातेल्यात किंवा भांड्यामध्ये ठेवतो तर तो काही वेळानंतर, एका तासाभरानंतर लगेच काळा पडतो. म्हणजे काय झालं, जे आंब्याचा रस आहे तो त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असल्यामुळे तो ऍसिडिक आहे आणि त्या ऍसिडचा रिॲक्शन त्या मेटल सोबत झाली आणि तो ब्लॅक झाला, काळा झाला, खराब झाला. आता हे होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं आपल्याला, असा कुठला तरी एखादा मेटल शोधावं लागेल की ज्याच्यामध्ये हे होत नाही किंवा ही अशी रिॲक्शन होत नाही. तर बेस्ट एक्झाम्पल आपल्या समोर आहे ते म्हणजे हिंडालियम, ॲल्युमिनियम अलॉय हिंडालियम. हिंडालियम इज अ बेस्ट मेटल विच डू नॉट रिॲक्ट विथ द फूड ऍसिड. म्हणजे हे फूड ऍसिड सोबत रिॲक्ट होत नाही. ओके, जो प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळाला होता तो प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झाला. नाव नेक्स्ट वन, इट हॅज अ लो कॉस्ट. हा, हे सगळ्यात आपल्या कामाचं महत्वाचं आहे. काय? इट हॅज हॅव्हिंग लो कॉस्ट. त्याची कॉस्ट जी आहे कमी आहे. बाय डिफॉल्ट ॲल्युमिनियमची कॉस्ट कमी आहे, त्याच्यामुळे ॲल्युमिनियम अलॉयची कॉस्ट सुद्धा बऱ्यापैकी कमीच आहे ॲज कम्पेअर टू
अदर मेटल्स, दॅट मीन्स फेरस मेटल्स, म्हणजे तुमच्याकडे असणारा स्टील असेल किंवा अलॉय स्टील असतील, यांचं जेव्हा आपण कंपॅरिझन या हिंडालियम सोबत किंवा नॉन फेरस मेटल सोबत करतो, तर तेव्हा त्याची कॉस्टिंग ही कमी आहे. म्हणून ही आणखीन एक प्रॉपर्टी आपण इथं मेन्शन करतो. कुठली? की इट हॅज लो कॉस्ट, त्याची कॉस्टिंग कमी आहे, स्वस्त आहे. हा नेक्स्ट प्रॉपर्टी, सी इट हॅज सुपेरियर क्रीप रेजिस्टन्स ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर. सुपेरियर क्रीप रेजिस्टन्स ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. आता इथं 2 पॉईंट आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. फर्स्ट वन इज व्हॉट इज मीन बाय क्रीप अँड व्हॉट इज मीन बाय इलेव्हेटेड टेम्परेचर. क्रीप म्हणजे काय आणि इलेव्हेटेड टेम्परेचर म्हणजे काय? सी, इलेव्हेटेडचा अर्थ आहे हायर टेम्परेचर, मोर. ओके, जास्त टेम्परेचर आहे त्याला आपण इलेव्हेटेड टेम्परेचर म्हणतो. आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे क्रीप. व्हॉट इज मीन बाय क्रीप? सी, द डेफिनेशन ऑफ क्रीप वी हॅव ऑलरेडी कवर्ड इन आवर फर्स्ट चॅप्टर. देर आर so many definitions. Out of that, creep also we have discussed. One more time I will explain here. Creep म्हणजे काय? See, creep means, or this particular property means what? See, slow and progressive deformation of material at constant stress with respect to time, that is called as creep. म्हणजे काय? एकदम सिंपल. समजा एखादा मेटल माझ्याकडे आहे किंवा एखादा पार्ट माझ्याकडे आहे, त्याच्यावरती एक ठराविक अमाऊंट कॉन्स्टंट ट्रेस मी अप्लाय करणार काही वेळासाठी. ओके, आता या क्षणी मी त्याच्यावरती एक ठराविक ट्रेस अप्लाय केला. कन्सिडर करा दॅट ट्रेस कॉन्स्टंट ट्रेस इज से 100 न्यूटन. ओके, and right now I have started applying this particular trace for say 10 minutes or 20 minutes or for 1 hour. So what will happen as time passes? What will happen? Slowly, but in a progressive manner, deformation will start. Slowly हळूहळू पण वाढत जाणार. स्लो अँड प्रोग्रेसिव्ह अर्थ असा आहे की स्लो अँड प्रोग्रेसिव्ह. स्लो म्हणजे हळूहळू, प्रोग्रेशन म्हणजे काय? वाढणार. म्हणजे समजा सुरुवातीला जर छोटंसं क्रॅक असेल, एखादा मेटल त्याच्यावरती ट्रेस टाकल्यामुळं छोटासा क्रॅक डेव्हलप झालेला असेल, पण तो जो क्रॅक आहे तो कायमस्वरूपात तेवढाच राहील का? नाही राहणार. तो काय होणार आहे? हळूहळू वाढणार आहे. स्लोली इन प्रोग्रेशन इट विल इन्क्रीज. ओके, मग हे वाढत जाणार आहे. मग ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात क्रीपसाठी. कुठल्या? स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन. हे कधी घडणार? वेन कॉन्स्टंट ट्रेस इज अप्लाइड ऑन बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲज टाइम पासेस. मग इथं काय पॉईंट सांगितलंय आपल्याला बघा. सुपेरियर क्रीप रेझिस्टन्स. सुपेरियर म्हणजे जास्ती चांगला. काय चांगला आहे? क्रीप रेझिस्टन्स आहे. क्रीप म्हणजे काय? स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन, हळूहळू पण वाढत जाणारं डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन साईज अँड शेप, राईट. मग हळूहळू पण वाढत जाणारं साईज अँड शेपमध्ये होणारा बदल हा होणार का? नाही होणार. इथं त्यांनी सांगितलंय काय? क्रीप रेझिस्टन्स म्हणजे विरोध. आपल्याला काय होणार आहे? हा जो हिंडालियम मटेरियल आहे याच्यामध्ये ही क्रीप रेझिस्टंट प्रॉपर्टी जास्त आहे. कधी जास्त आहे? ॲट इलेव्हेटेड टेम्परेचर, हाय टेम्परेचरला. आता या पूर्ण सेंटेन्सचा कंबाईन अर्थ सांगतो बघा. इट हॅज अ सुपेरियर क्रीप रेझिस्टन्स ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. जनरली कुठलाही एखादा मेटल आपण कन्सिडर केला तर जेव्हा आपण त्या मेटलवरती टेम्परेचर वाढवतो तर त्याचं काय होतं? त्याची क्रीपची जी प्रॉपर्टी आहे ती ऑटोमॅटिकली कमी होत जाते आणि तो डिफॉर्म होतो, त्याची साईज शेप बदलायला सुरुवात होते. पण हिंडालियम असा मटेरियल आहे की टेम्परेचर जरी हाय असेल, टेम्परेचर जरी जास्त असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये क्रीप रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी चांगल्या प्रमाणात प्रेझेंट असते. म्हणजेच याचं डिफॉर्मेशन जास्त टेम्परेचरला होत नाही. ओके, दॅट इज अ मेन पॉइंट. अँड लास्ट प्रॉपर्टी ऑफ द हिंडालियम इज it is corrosion resistance. Obviously it is a non-ferrous metal, so definitely corrosion resistance must be there. नॉन फेरस मेटल हा असल्यामुळं याच्यामध्ये करोजन रेझिस्टंट प्रॉपर्टी असायलाच पाहिजे. म्हणजे हा गंजत नाही, लवकर गंजत नाही किंवा गंजायला विरोध करतो. सो दीज आर ऑल द मेन प्रॉपर्टीज ऑफ हिंडालियम. नाव नेक्स्ट पॉईंट इज ऍप्लिकेशन ऑफ दिस हिंडालियम. हिंडालियमचे काही ऍप्लिकेशन्स पण आपल्याकडे आहेत, तर याचा वापर कुठं करायचा आपण डिस्कस करू. नाव सी, फर्स्ट ऍप्लिकेशन of Hindalium is it is mostly used in aero engines. Then it is also used in making household anodized utensils. It is also used to manufacture the automobile components. These are the some main applications of Hindalium. आता काय काय सांगितले आपण ऍप्लिकेशन, याचा वापर कुठं करतो? तर पहिला वापर आपण बघितला एरो इंजिन्स. एरो इंजिन्सचा अर्थ असा घ्यायचा आहे की आपल्याला
विमान असेल किंवा हेलिकॉप्टर्स असतील, की त्याचे जे इंजिन्स आहेत त्या इंजिन्स बनवण्यासाठी आपण या हिंडालियम मटेरियलचा वापर करतो. म्हणजे इथं असा अर्थ अजिबात घ्यायचा नाही की कंप्लीट म्हणजे पूर्णच्या पूर्ण इंजिन हिंडालियम मटेरियलचं बनलं आहे. नॉट लाईक दॅट. सम पार्ट्स ऑफ दॅट इंजिन आर कंपोज्ड फ्रॉम द हिंडालियम मटेरियल, राईट. याच्या पाठीमागचं पहिलं आणि बेसिक रिझन असं आहे की हिंडालियम इट दिस पर्टिक्युलर मटेरियल इज स्ट्रॉंग, इट इज हॅव्हिंग व्हेरी गुड हार्डनेस प्रॉपर्टी, अँड सेकंड थिंग हॅव्हिंग लेस डेन्सिटी. याची डेन्सिटी कमी आहे. डेन्सिटी किती आहे? जस्ट 2.78 ग्राम पर सी. एवढीच याची डेन्सिटी आहे. त्याच्यामुळं वजनानं हा हलका आहे, आणि वजनानं हलका असल्यामुळं टोटल म्हणजे इंजिनच्या कंपोनंट बनवताना एखादा वजनानं हलका पण स्ट्रॉंग आणि हार्ड असणारा पार्ट जर आपण यूज केला तर इंजिनचं जे वजन आहे ते कमी राहणार, आणि इंजिनचं वजन कमी झालं तर बाय डिफॉल्ट इफिशियन्सी वाढायला किंवा व्हेकल्स किंवा त्या एरो इंजिन्सचं किंवा त्या जे कोणतं व्हेकल असेल तर त्याची इफिशियन्सी वाढायला आपल्याला मदत होणार. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू यूज दिस पर्टिक्युलर हिंडालियम मटेरियल in order to manufacture the aero engines. Now second one is household anodized utensils. Household utensils म्हणजे काय? घरगुती वापराचे जे काही भांडी आहेत किंवा वस्तू आहेत त्या बनवण्यासाठी आपण हिंडालियमचा वापर करतो. अँड थर्ड ॲप्लिकेशन इज मॅन्युफॅक्चर दी ऑटोमोबाईल कंपोनंट्स. ऑटोमोबाईल म्हणजे जे काही व्हेकल्स आहेत आपले, 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत, त्याच्यामध्ये असणारे जे काही पार्ट्स आहेत, सम पार्ट्स वी मॅन्युफॅक्चर फ्रॉम द मटेरियल कॉल्ड ॲज हिंडालियम. सो दिस ऑल अबाउट द हिंडालियम. या सगळ्या गोष्टी आपण हिंडालियमच्या बघितल्या की हिंडालियम मध्ये काय काय सांगितलं, त्यामध्ये असणारे केमिकल कंटेंट कोणते, त्याचे पर्सेंटेज किती आहेत, त्याचे प्रॉपर्टीज काय, त्याचे ॲप्लिकेशन्स काय. ओके, सो आफ्टर नोईंग दिस, नाउ नेक्स्ट पॉइंट वी विल डिस्कस द लास्ट अँड थर्ड type of aluminum alloy, that is duralumin. This is the third type of the aluminum alloy, that is duralumin. As usual, first of all, we will talk about the chemical content, which are the elements which are present here in the duralumin alloy. So first see here, as it is composed, as it is a aluminum alloy, that means maximum quantity of aluminum is present, no doubt. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ॲल्युमिनियम असणार आहे. याच्या व्यतिरिक्त कोण कोण किती किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत आपण डिस्कस करू. सी हिअर 3.5 to 4.5% कॉपर इज प्रेझेंट ॲज युजल ॲज दॅट ऑफ द हिंडालियम. हिंडालियम मध्ये जेवढं कॉपर होतं तितकंच कॉपर ड्युराल्युमिन मध्ये सुद्धा आहे. देन सेकंड वन 0.4 to 7% manganese is present, and third one 0.4 to 0.7% magnesium is present, and remaining quantity as usual that is aluminum, because it's a base metal. बेस मेटल म्हणजे काय? याच्यामध्ये मॅक्सिमम क्वांटिटी ज्या एलिमेंटची प्रेझेंट असते त्याला आपण बेस मेटल म्हणतो. ॲल्युमिनियम मध्ये ड्युराल्युमिन अलॉय मध्ये ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त आहे, म्हणून ॲल्युमिनियम हा बेस मेटल आहे. आणि बाकीचे जे आहेत हे अलॉइंग एलिमेंट आहेत, कारण की यांचं प्रमाण ॲल्युमिनियम पेक्षा कमी आहे. The next one is properties. Now we will discuss one by one properties. First property is, see, strength of the duralumin is equal to mild steel, but density is 1/3 of the steel. म्हणजे याचा अर्थ काय? ड्युराल्युमिनची जी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ही माइल्ड स्टील इतकीच आहे, पण त्याची जी डेन्सिटी आहे, जे वजन आहे ते किती आहे? 1/3 ऑफ द स्टील. म्हणजे स्टीलचं जेवढं काही वजन असेल किंवा डेन्सिटी असणार आहे, घनता आपण म्हणू त्याला, तर याच्यापेक्षा किती कमी आहे? 1/3 आहे. म्हणजे जर एखाद्या आकड्यामध्ये सांगायचं असेल तर आपण असं सांगू की समजा स्टीलची स्ट्रेंथ 10 असेल तर ड्युराल्युमिनची स्ट्रेंथ ही साधारणतः 3.3 असेल, 1/3. ओके. The next one, light weighted, whose specific gravity is about 2.8 gram per cc. Obviously याची एक्झॅक्ट फिगर आपल्याला सांगितली आहे ड्युराल्युमिनची डेन्सिटीची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची, ती आहे किती? 2.8 ग्राम पर cc. थोडं कम्पॅरेटिव्ह आपण स्टडी करू. हिंडालियम बद्दल पण आपण बोललो. हिंडालियमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती होती? 2.78 ग्राम पर cc, आणि ड्युराल्युमिनची किती आहे? 2.8 ग्राम पर cc. सो these are the main points which you have to keep in mind. याच्यावरती एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ड्युराल्युमिन. काही ऑप्शन्स आपल्याला दिले जातील, 2.8, 2.7, 2.9, 3. त्यातून आपल्याला करेक्ट आन्सर सिलेक्ट करावा लागेल. ओके, याच्यावरती थोडंसं जास्त लक्ष ठेवा. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी, सिलिकॉन रिमेन्स ॲज impurity in it, provide age hardening effect
of duralumin. It means hardened spontaneously when exposed to room temperature. म्हणजे सिंपल लक्षात घ्या एकच पॉईंट. इट हार्डन स्पॉन्टेनियसली वेन एक्सपोज टू रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरला जर याला ओपन केलं तर हा लवकर हार्ड होतो. देन नेक्स्ट वन, मॅग्नेशियम प्रेझेंट इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स टू करोजन, सो इट इज करोजन रेजिस्टन्स. मॅग्नेशियम याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी वाढते, म्हणजे हा लवकर गंजत नाही. देन नेक्स्ट वन, इट इज नॉन मॅग्नेटिक. याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी कमी आहेत किंवा नाहीच आहेत. देन नेक्स्ट वन, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज 0.00023 पर डिग्री सेल्सियस. हा पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येतो. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन फॉर ड्युराल्युमिन? दॅट इज 0.00023 पर डिग्री सेल्सियस. देन नेक्स्ट वन, इट हॅज हाय डक्टिलिटी अँड टफनेस. जी डक्टिलिटी चांगली आहे, टफनेस सुद्धा चांगला आहे. डक्टिलिटी चांगला आहे म्हणजे फ्रॉम द ड्युराल्युमिन यू कॅन कन्वर्ट इट इनटू थिन वायर. म्हणजे या ड्युराल्युमिनचे तुम्ही वायर बनवू शकता सहजपणे. आणि टफनेस चांगली आहे म्हणजे काय? when you are going to apply some amount of force on the duralumin, then it will absorb all the quantity or all the forces. याच्यावरती पडणारा सगळा फोर्स तो absorb करेल. Then next one, it is good conductor of heat and electricity. हा heat and electricity चा चांगला कंडक्टर आहे, वाहक आहे. ओके, that means by using duralumin you can transfer the heat from one place to another place, as well as you can transfer the current from one place to another place very easily. So that's why this point is here. Next, last point, इट कॅनॉट बी कास्टेड. यस, हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, कारण की आतापर्यंत जे ॲल्युमिनियम अलॉय होते त्याच्यावरती कास्टिंग करता येत होती, पण हा एकमेव असा आहे की याच्यावरती कास्टिंग करता येत नाही. इट कॅनॉट बी कास्टेड. ओके, बट इट हॅज गुड मशिनेबिलिटी. त्याच्यावरती मशिनेबिलिटी मात्र करता येते. ओके, हा पॉईंट पण महत्वाचा आहे तितकाच. फोर्ज अँड स्टॅम्प्ड कंपोनंट कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड बाय यूज ऑफ दिस अलॉय. म्हणजे या ड्युराल्युमिन अलॉयचा वापर करून आपण फोर्जिंग आणि स्टॅम्पिंग करू शकतोय. बाकीचं काही करता येणार नाही, म्हणजे कास्टिंग नाही करता येणार, पण बाकीचं करता येतं. हा एकच महत्वाचा पॉईंट आहे. हा जरा स्टारर पॉईंट आहे, कारण की आतापर्यंत याच्यामध्ये कास्टिंग करता येत होतं आणि हा एकमेव असा आहे की याच्यावर कास्टिंग करता येत नाही. ओके, सो इट्स ऑल अबाउट द प्रॉपर्टीज. आणखीन खाली काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. सी, टेन्साईल स्ट्रेंथ, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे टेन्साईल स्ट्रेंथची किती? 400 न्यूटन पर mm², इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. देन नेक्स्ट वन, blanking, forming and drawing operation can be easily done. It can work at temperature about 500 degree Celsius. 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत हा काम करू शकतो, टिकतो. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर याच्या साईज शेपमध्ये चेंजेस होऊ शकतात. स्पेसिफिक हीट इज अबाउट 0.214 अँड मेल्टिंग पॉईंट इज 650 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 650 डिग्री सेल्सिअस इतकं जर टेम्परेचर दिलं तर हा वितळतो. ब्रिनेल्स हार्डनेस नंबर फॉर अन अनेल्ड अलॉय इज 60 अँड फॉर एज हार्डन अलॉय इज 100. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये हे हार्डनेस इतक्या प्रेझेंट आहेत. देन ऍप्लिकेशन्स. आता याच्या काही ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे, म्हणजे बघा, पहिलं म्हटलंय ड्यू टू हाय डक्टिलिटी अँड गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इट इज युज्ड फॉर मेकिंग केबल अँड इलेक्ट्रिक वायर. आता इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो म्हणून याला वायर बनवण्यासाठी, केबल बनवण्यासाठी याचा वापर केला. देन नेक्स्ट वन, इट इज ऑल्सो युज्ड इन एरोप्लेन इन द फॉर्म ऑफ शीट. वजन कमी असल्यामुळं याचा आपण काय बनवलं? शीट बनवल्या. आणि ह्या शीट कुठे वापरल्या? एरोप्लेन्स मध्ये यूज केल्या. सो इट्स ऑल अबाउट द ड्युराल्युमिन applications. So it's all about the aluminum alloys.